आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। अभियंता गोपाळ पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष त्या एका पत्राकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे। ते पत्र आहे दिनांक 1 फेब्रुवारी 2024 चे। नगर विकास विभागाच्या सहसचिव डॉक्टर प्रतिभा भदाने यांनी काढलेले ते पत्र आहे। काय आहे पत्र सांगत आहेत गोपाळ पवार। आज रोजी मी माननीय जिल्हाधिकारी यांना नगररचना विभागातील जे टेबल वाढवलेले आहेत, ऑनलाईन BPMS प्रणालीमध्ये जे टेबल वाढवले त्याबद्दल आज तक्रार केलेली आहे। महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव माननीय प्रतिभा भदाने मॅडम यांनी दिनांक 1/2/2024 रोजी सर्व कामे सुरळीत व्हावीत या कारणास्तव नगररचना विभागातील तांत्रिक कर्मचारी हे 2च असावेत आणि 2 टेबलवरून ती ऑनलाईनमध्ये फाईल समोर जावी। त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी BPMS प्रणाली यासाठी काढली की नागरिकांचे कामं तात्काळ व्हावेत, कुठलाही विकास थांबू नये। परंतु सहाय्यक संचालक नगर रचनाकार यापूर्वीचे जे सहाय्यक संचालक नगर रचनाकार होते तत्कालीन, त्यांनी हा हे पत्र आल्याच्या नंतर टेबल कमी केले होते, परंतु त्यानंतर आलेले सहाय्यक संचालक नगर रचनाकार जे आहेत त्यांनी सदरील टेबल परत वाढवले। आज रोजी आम्हाला आणि सर्व इंजिनियर लोकांना तसेच जनतेला याचा एवढा मोठा फटका बसतोय की एक फाईल 6 महिने वर्षभर चालत आहे। ते जर दोन टेबल जर यांनी ठेवले तर ती फाईल तात्काळ होईल। त्यानंतर 7व्या महिन्यामध्ये 2025च्या 7व्या महिन्यामध्ये जालना जिल्हा इंजिनियर्स असोसिएशनने देखील तक्रार केलेली होती माननीय तत्कालीन जिल्हाधिकारी पांचाळ साहेबांकडे, पण त्यावर कुठलीही दखल घेतली नाही। विनाकारण फाईली अडवणे, आता फाईली कोणत्या गोष्टीसाठी अडवल्या जातात, चिरीमिरीसाठी अडवल्या जातात हे सर्व जनतेला माहिती आहे। तरी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी जनतेवर होणारा अन्याय दूर करावा ही विनंती। त्यांच्या या आरोपाची माहिती घेतली असता ती खरी देखील आहे, कारण आजही सहाय्यक संचालक नगर रचना कार्यालयात 5 टेबल कार्यरत आहेत। ते म्हणजे पहिला लिपिक, दुसरा चित्रण, तिसरा तांत्रिक, चौथा नगर रचना आणि 5वा सहाय्यक संचालक। आजही हे 5 टेबल फिरल्याशिवाय संचिका पूर्ण होत नाही। मग प्रश्न पडतो तो त्या सहसचिवांच्या पत्राचे झाले काय, याचे उत्तर आजही गोपाळ पवार यांना मिळत नाहीये। त्यामुळे ते वारंवार या पत्राविषयी जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा करत आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार या 5 टेबलमुळे दप्तर दिरंगाई होत आहे। जर टेबल कमी झाले तर कामामध्ये सुसूत्रता येईल आणि कामे लवकर होतील।